झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण तुमची अनेक रूपं बघितली. बाबा आमट्यांचा वारसा तुम्हाला जो मिळाला तोही आपण पाहिला. परंतु तुम्ही स्वतःहून अनेक उद्योग त्या विभागात त्या सगळ्या भूमीत उभे केलेले आहेत. त्याच्याबद्दल काय सांगाल? शंभरांचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही. आम्ही याला किराणा घराणा म्हणतो. किराणा घराण्यामध्ये दिवंगत भीमसेनजी आहेत, किशोरीबाई आहेत, हिराबाई बडोदेकर असतात, आणखी गायकी वेगळी आहे. सगळे लोक तिथे असतात. त्यामुळे सगळ्यांनी मिळून केले घराणं असं समृद्ध केलं. ते आमचं घराणं आनंदवन नावाचं जे घराणं आहे. असं कधी जगात झालं नाही की 28 प्रोजेक्ट्स आहेत. काय उद्योग आहेत. एक दिवस माझी मुलगी मोजत बसली की तिथे 139 उद्योग आहेत. काय होत नाही तुम्ही जर मला विचारलं की इतक्या दैनंदिन आवश्यक गरजा तिथे आहेत. आमचे बायोगॅस प्लांट्स फार मोठे आहेत, पण लँडमॅन रेशो जेव्हा 10 लोक होते तेवढीच जमीन आहे आणि 5000 लोक आहेत तेवढीच जमीन आहेत. स्कूल्स, कॉलेजेस, टेक्निकल इन्स्टिट्यूशन, बँक, पोस्ट ऑफिस त्यांना जागा लागते. 4000 पोरं तिथे शिकतात. ते कॉलेज जुनं झालेलं आहे, त्यालाही प्रचंड पैसा लागतो आणि यांना 825 जोडपे आहेत. एवढा नंबर जगात कुठे नाही. यांना लोन सबसिडी तकावी कुठेही नाही. म्हणून आम्ही जनमानसाला म्हटलं की आम्हाला तन मन धन या लोकांनी 60 वर्ष स्वतःचा सांभाळ केलेला आहे. ए पॅट ऑन देअर बॅक. याला चॅरिटी म्हणू नका की ही लोक सगळे तुमचे नातेवाईक आहेत. अख्ख्या कोकणातले लोक तिथे हजारो लोक तिथे मेलेले. शाबासकी देणं ही सुद्धा एक प्रकारची शाबासकीची थाप देणं ही सुद्धा एक प्रकारची समाजसेवाच आहे. मला आणखीन एका गोष्टीविषयी तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे लातूरला भूकंप झालेला होता, लातूर किल्लेरीला. त्यावेळेला तुम्ही तिथे जाऊन भूकंपरोधक घरं बांधलेली होती. मला असं वाटतं की हा मानवीय भूकंप आहे आणि तो नैसर्गिक भूकंप आहे. जर मी 28 कम्युन्स वसाहती आम्ही बांधलेल्या आहेत. म्हणजे आम्ही कम्युन म्हटलं की सेल्फ फंक्शनल एक युनिट आहे, हॅमलेट ज्याला म्हणतात, अशी गावं आम्ही बांधलेली आहेत. तर मला असं कॉन्फिडन्स होतं की तिथे आपण जाऊन काही करू शकतो का. बाबा नर्मदा किनारी होते. त्यांना मी त्यावेळेला फोन्स असे नव्हते. त्यांना मी विचारलं की बाबा असं जाऊ का. भूकंप सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये झाला आणि मी 1 जानेवारी 1994ला पु ल देशपांडेंना, सुनीताबाईंना त्यांच्या पुण्यात भेटलो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मी पुढे गेलो. माझ्याबरोबर आधी 100 कुष्ठरोगी तिथे गेलेत आणि 850 किलोमीटर दूर अंतर आहे. तिथे गेल्यानंतर ते काय वाट्याला आणलं म्हणून त्यांनी बघितले महारोगी ते सगळे दूर पळून गेले की प्रत्येकजण तिथे वाट्याला का आणलं. ट्रक्स घेऊन जेव्हा आम्ही तिथे गेलो, प्यायचं पाणी तिथे मला मिळत नव्हतं. तिथे आम्हाला एका तहसीलदाराला दया आली, त्यांनी तंबू दिले. तर एका रेव्हेन्यू अधिकाऱ्याने त्याच्यावर केस टाकली की तुम्ही भूकंपग्रस्तांकरता संयुक्त अमिरातीतून आलेले तंबू तुम्ही बाबा आमटेंना का दिले. तर मी संतापलं की बाबा आमटेचा काही संबंध नाही, ते नर्मदा किनारी आहेत. तुम्ही असं म्हणा ना महारोग्यांना का दिलेत. तुम्ही टाटाला दिले, बाटाला दिले, सहारा इंडियन दिले, मदर टेरेसाला दिले, वर्ल्ड विजनला दिले, मला दिले. त्यात काही उपकार केले का तुम्ही. अरे वो काम करणे काय तुम क्या करते. तर मला पायाला पाणी देत नव्हते, कारण असं पाणी महारोगी पितात म्हणे. तुम्ही डॉक्टर आहे हो, ते जंतू असे वर जातील. म्हणून मी ट्रक घेऊन खूप दूर जायचं, पहाटे अंधारातून पाणी घेऊन यायचं. आणि सगळे लोक हसायला लागले की हा काहीतरी बावळटसारखा करतोय, महारोगी काय करू शकतात. सरपंच म्हणायचे की काय करणार ते महारोगी. बाबा आमटे संत माता ठीक आहे, बचपना या चलता नाही. मलाही कळत नव्हतं काय करावं. बाबांना जेव्हा कळलं ते बाबांनी प्रतिज्ञा सोडून नर्मदेचे ते तिथे आले की काय झालं रे बाबा, काय करतो, तुला काम का करू देत नाहीत. बाबा आल्यानंतर किल्लारीमध्ये ते राहायला गेले. तर सगळ्या पेपरमध्ये हेडलाईन की बाबा आमटे किल्लारीत राहिले. तिथे त्यांना कंढणं ऐकू आलं. ते गेलं, ते तिथे त्यांना महारोगी बाई दिसली. तर तिने सांगितलं की जेव्हा किल्लारी चांगलं होतं तेव्हा मी बाहेर होती, भीक मागायला यायची. आज सगळे किल्लारीतले लोक तिकडे गेले, मी इकडे आलेली आहे. बाबांना हा पराक्रम का वाटला की कालपर्यंत माझ्या डोक्यावर छत्र नव्हतं. प्रभूचे 1000 आहोत मला लागलेत. त्यांनी आपल्या डोक्यावर छत्र निर्माण केलं. नाव यू आर आउट टू सपोर्ट समबडी हुज इन डिस्ट्रेस. की ते त्यांचं छत्र गेलेलं आहे, तू तिथे अवश्य जा. आणि त्या एका वाक्यावर मी तिथे गेलो की त्यांनी म्हटलं की यू आर गोईंग. तुम्ही तिकडे भूकंपरोधक घरं बांधायचं तंत्रज्ञान कसं विकसित केलं. काय असतं की माझ्याकडे आपल्या देशातले सगळ्यात मोठे बायोगॅस प्लांट आहेत. तर मी एक चिनी पद्धतीचा बायोगॅस प्लांट विकसित केलेला आहे तिथे 78 साली. तर मी बायोगॅस देशाचा ऍडवायझर होतो. त्यानंतर तिथे ऍक्सिडेंट झाले, अपघात झाला, काहीतरी ते लोक दबलेत. मला फक्त जेलमध्ये टाकायचं लोकांनी ठरवलं की 302 की त्याच्या ज्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये लोक गेले. ती माणसं जिवंत होती. देवर अलाइव्ह इन बॉडी, स्पिरिट अँड याच्यात ते अलाइव्ह होते. देवर ब्रोकन इन बॉडी बट नॉट इन माइंड्स. वा. तीच माणसं घेऊन, ही 78 सालची गोष्ट. आणि मी भूकंप झाला ते 94 साली मी तिथे जातो, तीच माणसं घेऊन. ते घर असं आतमध्ये होतं, ते मी वर काढलं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की माझं घर असं आहे की त्याला न्यूबियन व्हॉल्ट्स म्हणतात, पण इजिप्त आणि इराणच्या बॉर्डरला आहे.
तिथे पाणी पडत नाही, पाऊस पडत नसतो. माझं घर वेदरप्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे, रॅटप्रूफ आहे. कारण कुष्ठरोग्यांना स्पर्श संवेदना नसतात, त्यांना उंदीर चावला तर दुसऱ्या दिवशी कळतं. तर माझं घर रॅटप्रूफ आहे आणि ते लो कॉस्ट नाही, लो ऑन कॉस्ट, हाय ऑन क्वालिटी आहे. त्याच्यात विटा ज्या आहेत 60 भाग माती, 40 भाग वाळू, 1 भाग सिमेंट, 1 भाग प्लास्टिक आणि 1 भाग फ्लाय ॲश. ते क्विक आहे, इकॉनॉमिक आहे, इफिशियंट आहे आणि ब्युटिफुल आहे. आणि शिवाय भूकंपरोधक आहे. कारण माझे बॅचमेट दिवंगत डॉक्टर नीतू मांडके जेव्हा चेस्ट उघडायचे तेव्हा ते हेरिंगबोन स्टिच टाकायचे. असं आमचे मित्र पुरुषोत्तम बेर्डे बाबांवर त्यांनी थोडी एक लहान फिल्म काढली होती. त्यांची छाती जर आपण बघाल तर तिथे तसं ते आपल्याला दिसेल. तर हा हेरिंगबोन बॉन्ड आम्ही तिथे टाकला. तो क्रॅक रेजिस्टंट आहे. आणि तिथे त्यांना म्हटलं की एक प्रयोग आम्हाला करू द्या. तुम्ही हा टेक्नॉलॉजी पार्क आहे हुडकोचा, तर तुम्हारे पास, माझा चीफ इंजिनियर त्याला बोटही नाहीत, तुम क्या कर सकते है. म्हटलं एक प्रयोग तर करू द्या. तेव्हा तिथे विटा बनवायला आम्ही सुरुवात केली टेक्नॉलॉजी पार्कमध्ये. 1.5 महिना आम्हाला काहीच करायला नव्हतं. सगळे लोक हसायला लागले, तू कशाला गेला तिथे, तुला काय जरूर होती का, तिथे इतके एजन्सीज आहेत. आणि त्या विटा जेव्हा आम्ही करायला लागलो त्याला खूप स्ट्रेंथ आली. त्यामुळे एक घर आम्ही 6 दिवसात बनवतो, झोपडीच्या कमी खर्चात, 50 ते 100 वर्ष टिकणारं, 10 ते 15 डिग्री फॅरनहाईट थंड, एकही कण लाकूड नाही, एकही कण लोखंड नाही. तर लोक हसतील की आपल्याला, लोक म्हणतील की असं कसं शक्य आहे. त्यामुळे दलाई लामा एवढे खुश झाले की तिबेट मुक्त झाल्यानंतर मी तुझीच घरं बांधेल. अटलजींना खूप आनंद झाला. अशी ती घरं तिथे आहेत. मला सांगा, ज्या व्यक्तींनी आयुष्यात इंजिनिअरिंग एकही दिवस शिकलेला नाही, अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेलं नाही, मेडिकलचं शिक्षण घेतलेलं आहे, ती व्यक्ती अशा प्रकारे इंजिनिअरिंगचं आश्चर्य असलेली गोष्ट कशी काय करू शकते. त्या एक्सपेरिमेंट नंतर मला गंमत वाटली की ज्या सरपंचांनी आमची मस्करी केली, ग्रामसभेने ठराव केला की आम्हाला अशीच आनंदवनची घरं पाहिजेत. माननीय नेते आपले माझे नेते मित्र शरद भाऊ पवार, त्यांनी मला बोलवलं की हे काय तू केलं, की आम्ही त्यांना चंदीगड बांधून देणार, ते लोक आमटेचीच घरं पाहिजे असं म्हणतात, आनंदवनची घरं पाहिजे म्हणतात. तर त्यांनी 3 कोटी रुपये मला देऊ केले. मी म्हटलं की मी ठेकेदार जरी असलो पण मला जे संस्थेला जे कन्सेशन मिळतात, इन्कम टॅक्स असो, सेल्स टॅक्स असो, वाहनाचं कन्सेशन, ते नाही. वी हॅव द केपेबिलिटी. मी जर 28 कम्युन्स बांधलेले आहेत, आम्ही जरूर बांधू, पण अपंगांनी सपंगांकरता गावं करावीत याला लॉजिकच नाहीये. बाबा असं म्हणाले की तू त्यांना प्रशिक्षण दे, त्यांना येऊ द्या तिथे. हुडकोनी आपलं ट्रेनिंग सेंटर तिथे काढलं. म्हणजे पुन्हा ट्रेनिंग सेंटर नापास केलं, कारण तिथे आर्किटेक्ट नाही, इंजिनियर नाही, क्वालिफाईड लोक नाही. माझे सगळे चीफ इंजिनियर जे त्यांना बोटच नाहीयेत, पण त्यांचं ब्रेन शाबत. तर त्या तऱ्हेने तिथे आनंदवनात जसा मी तुम्हाला जे म्हणतो की मी नेहमी घरं बांधणारा माणूस नाही, मी गावं बांधणारा माणूस आहे. वी आर हॅबिटॅट स्पेशलिस्ट. घरं बांधणं हॅबिटॅट हा फार वेगळा असतो. म्हणून 28 जेव्हा परिमाण आम्ही वसाहतीचे तुम्हाला सांगतो की त्या वसाहतीत का नाहीये, एक सेल्फ सपोर्टिंग फंक्शनल हॅमलेट तिथं असतं. आनंदवनामध्ये असे 9 कम्युन्स आहेत, एक सृष्टी आहे, कम्युन्स आहेत आणि इतक्या दूरदूरवर पसरले आहेत. मला ती गंमत वाटायची की बाबा आमच्याकडे मोबाईल फोन नाही, ते स्वतः ड्रायव्हर, कुष्ठरोग्यांना आजही लायसन्स मिळत नाही. या माणसाकडे काय होतं, एक लेफ्ट हँड जीप होती, एक साधी विलीस जी होती, आणि या माणसांनी जे ड्राईव्ह, व्हॉट वॉज दॅट इनिशिएटिव्ह, की हा माणूस आत्मसंतुष्ट का नव्हता, गो बिहाइंड यू असं सगळं जे होतं, सतत बाहेर जायचं होतं की हा जो, आणि बळायला कोण होते, फक्त कुष्ठरोगी होते. त्यामुळे यांना ऑडिशन पाहिजे, आउटपुट पाहिजे, की आउटपुटला ऑडिशन पाहिजे की ही माणसं करू शकतात सगळ्यात. म्हणून ते म्हणायचे की ए डे इन आनंदवन, याच्यावर फिल्म काढा, यांच्यावर फिल्म काढा. झी 24 तास